ग्रामीण मानव विकास संस्था अहमदनगर संचालित छाया वृद्धाश्रम आळंदी मरकर रोड धानोरे फाटा तालुका खेड जिल्हा पुणे इथं 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वृद्धांचे बळ मनोबल वाढवावे, उत्तेजित होऊन त्यांचे आयुष्य वाढवावे, प्रेरणा मिळावी, आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले याचा अभिमान राहून छाती गर्वाने फुगावी असं वृद्धांना वाटत राहिलं पाहिजे। देशाची शान म्हणजे आपला तिरंगा, आपली मान शान उंचवली पाहिजे असं वृद्धांना वृद्धाश्रमात वाटत राहिलं पाहिजे आणि त्याच उद्देशाने त्यांचे मन खुशीने सुखावलं पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम राबवण्यात आला होता। ग्रामीण मानव विकास संचालित छाया वृद्धाश्रम आहे। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। ग्रामीण विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष अंबादास साळवे व क्राईममुक्त महाराष्ट्र न्यूजचे संस्थापक अध्यक्ष व छाया वृद्धाश्रमचे कार्याध्यक्ष संतोष अंकुश सावंत व छाया वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष छाया मगर व भंते हर्षवर्धन शाके हे देखील उपस्थित होते। त्यांनी वृद्धांना वंदना घेतली। त्याचबरोबर घनवटे देखील उपस्थित होते। हर्षवर्धन शेखे यांनी वृद्धांना फळे वाटप केली। तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश यल्लप्पा गायकवाड व युवा नेते सोमनाथ जाधव हे देखील उपस्थित होते। मरकळ येथील शाळेचे शिक्षक गायकवाड सर देखील हजर होते व सगळ्यांसाठी जेवण बनवणारे शोएब सलीम अत्तार यांनी जेवण बनवण्याचा मोलाचा वाटा घेतला व पत्रकार भालेराव साहेब आळंदी येथील पांचाळ विश्वकर्मा महाराज यांनी देखील आपली उपस्थिती लावली। तसेच अहमदनगर जिल्ह्यातून काही समाजकार्य करणारे ग्रामीण मानव विकास संस्थेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र शिंदे व त्यांचे सहकारी उपस्थित होते। कर्नाटकचे मंजुनाथ गिडप्पा धुमाल व त्यांचे सहकार्य हे कार्यक्रमाला उपस्थित होते। भोसरी येथून रणजित मगर व आर्य मगर देखील उपस्थित होते। त्यांनी वृद्धांना शाली व श्रीफळ दिले। तसेच संस्थापक अध्यक्ष यांचा व कमिटी अध्यक्ष कार्याध्यक्ष यांचा सत्कार समारंभ करण्यात आला। अनेक मान्यवरांचा सत्कार समारंभ झाला। ग्रामीण मानव विकास संस्था अहमदनगर संचालित छाया वृद्धाश्रम जे आहे ते आळंदी मडकड रोडवर धानोरे फाटा इथे आहे। त्या ठिकाणी ज्यावेळेस वृद्धाश्रम सुरू केले त्यावेळेस एक व्यक्ती होता। आज रोजी 10 वृद्ध आहेत। हे देखील कार्याचं फळच म्हणायचं असं म्हणावं वाटतं। मानव सेवा हीच भगवंतांची सेवा असं समज असलेला मान्यवरांचा आहे। आळंदी इथं वृद्धाश्रम असल्यामुळे अनेक मान्यवरांना कौतुक वाटू लागले। तसेच वृद्धाश्रमात जेवढे मान्यवर आले होते तेवढ्यांचा मानसन्मान करण्यात आला आणि आमच्या आश्रमामध्ये वृद्धांना खूप काही सुविधा पुरवल्या जातात। आश्रमात पाणी पिण्यासाठी खास करून पाण्याचे जार लावण्यात आले। दवाखान्याची सोय करण्यात आलेली आहे। डॉक्टर कुचेकर हे वृद्धांची काळजी घेतात। ते आठवड्यातून एकदा रुग्णांना भेट देतात व त्यांची विचारपूस करतात। त्यांना काही आजार आहे का, तब्येत खराब आहे का या सगळ्या गोष्टी विचारून हप्त्यातून एक वेळेस व्हिजिट करतात। आमच्या आश्रमामध्ये जेवणाची खूप काही सुंदर व्यवस्था आहे। छाया वृद्धाश्रममध्ये जो व्यक्ती येतो तो एवढा खुशीमध्ये असतो की त्याला परत दुसरीकडे जायची इच्छाच होत नाही, कारण आम्ही वृद्धांची फार काळजी घेतो। छाया वृद्धाश्रम कमिटीचे मान्यवर संतोष अंबादास साळवे, संतोष अंकुश सावंत, छाया मगर हे तिघेही घरच्यांप्रमाणे वृद्धांची काळजी घेतात। त्यामुळे वृद्धांना वाटत नाही की आम्ही इथं आश्रमात आहोत असं आम्ही त्यांना कधी जाणून देत नाही। ज्ञानेश्वर माऊलींची फार मोठी आळंदी आहे। ती माया तिलाच म्हणतात। छाया महाराष्ट्रात आळंदी म्हटलं की ज्ञानेश्वर माऊली व छाया वृद्धाश्रम हे लोकांना जाणवते की आळंदीमध्ये छाया वृद्धाश्रम आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त छाया वृद्धाश्रमात वृद्धांसाठी जेवणाचा कार्यक्रम करण्यात आला।